रिव्हिजन करायचंय तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या पहिल्या सत्रांमध्ये आपण हे पाहिलं होतं की आपला जो काही सिलेबस आहे, आपल्या पुस्तकातला जो काही धड्यांचा आपली जी अनुक्रमणिका आहे, धड्यांचा जो काही आपल्याला पुढे तक्ता दिलेला आहे, वर्षभरामध्ये आपल्याला किती धड्यांचा अभ्यास करायचा आहे, कसा करायचा आहे हे आपण मागे बघितलेलंच होतं. तर आपण त्या पूर्ण वर्षभराच्या धड्यांना 2 भागात जेव्हा डिवाइड केलं, 9 धडे, तर त्यावेळेला आपल्या केमिस्ट्रीचे फक्त 2च धडे आपल्याला या पूर्ण दिवाळीपर्यंत करायचे. दिवाळीपर्यंत म्हणते, दिवाळीपर्यंत. त्यातला पहिला धडा जो होता द्रव्याचे मोजमाप, तो आपला आधीच झाला. आम्ल, आम्लारी आणि क्षार आपला मागच्या वेळेला झाला. आता मी तुम्हाला द्रव्याचे मोजमाप या धड्याचं रिव्हिजन सांगते. आपण त्याचा व्हिडिओ बघू, आपण त्याची पीपीटी बघू, तो धडा आपण रिवाइज करू आणि पुढच्या वेळेला आपण या धड्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करू. म्हणजे पहिला धडा आपला पूर्ण संपेल. त्याच्यानंतर आपल्याला आम्ल, आम्लारी आणि क्षार हा धडा पुन्हा डिटेलमध्ये करायचा आहे त्याच्या एक्सरसाइज सकट. बरोबर? तर आपण आता आपला जो तो धडा होता म्हणजे कुठला द्रव्याचे मोजमाप, याच्यावरती आधारित एक छान मस्त व्हिडिओ बनवलाय, तो आधी बघूया. तो बघून झाला की मग आपण त्याच्या पीपीटी कडे जाऊया आणि सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघूया. पुढच्या वेळेला आपण त्याचा आधी माइंड मॅप बघू आणि मग त्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करू. म्हणजे पूर्ण धडा रिवाइज झालेला असेल, माइंड मॅप मध्ये परत ते शॉर्टकटमध्ये आपल्या समोर येतं. ते चित्र बघून झालं की आपल्याला काय होतं, त्याचं रिव्हिजन होऊन जातं ऑटोमॅटिक आणि मग आपण त्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करू शकतो. व्हिडिओ दाखवते तुम्हाला मी आणि धड्याचं रिव्हिजन झालं आपलं की मग आपण आपल्या पीपीटी कडे जाऊया. मी माईक बंद करणार आहे आणि व्हिडिओ पण बंद करणार आहे जेव्हा आपला व्हिडिओ दाखवून संपेल तेव्हा. ठीक आहे, एकच मिनिट शेअर करते. नमस्कार तुम्हाला आवाज येतोय का मला सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भन्नाट माहिती सत्रात आपण ओके ठीक आहे. मॅम काय झालं, तुम्ही मला का बोलवलं? आवाज येत नाहीये. आवाज येत नाही? हो मॅम. मी तर मुद्दाम व्हिडिओ आणि माईक दोन्ही बंद केलं होतं आणि वायफाय चांगलं आहे ग मला. हे बघ फुल रेंज आहे. तुला एकदा रेंज चेक करतेस का तुझी? फुल आहे मॅम. कोणालाच येत नाहीये का? नो मॅम. नाही.
थांबा, मी परत थोडंसं मागे घेते व्हिडिओ आणि बघा बरं. एखाद्या वेळेला थोडं फ्लक्च्युएशन झालं असेल. आता बघा बरं. प्रमाणातच एकत्र येतात, जसं की पाण्यात. आता येतोय? येस मॅम. हो होय. ओके. आता ऐका. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण नेहमी 1:60 असेच असते. मग ते पाणी तुमच्या गावातल्या विहिरीचे असो व आकाशातून पडणाऱ्या पावसाचे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, अणूंचा आकार आणि वस्तुमान. हे मोठे नियम समजल्यानंतर आता थेट अणूंच्या सूक्ष्म जगात डोकावूया. अणू इतका लहान असतो की तो साध्या डोळ्यांनी दिसणं केवळ अशक्य. हायड्रोजनचा अणू तर 10⁻⁻10 मीटर एवढा सूक्ष्म असतो. पण आधुनिक विज्ञानाची कमाल बघा. फील्ड आयन मायक्रोस्कोप सारख्या प्रगत उपकरणांच्या मदतीने शास्त्रज्ञांना या लपलेल्या कणांची प्रतिमा चक्क टिपता येते. आता तुम्ही विचार कराल, अणू इतका हलका असतो की साध्या वजन काट्यावर तो कसा मोजायचा? म्हणूनच शास्त्रज्ञांनी सापेक्ष अणुवस्तुमान ही भन्नाट संकल्पना शोधून काढली. सुरुवातीला हायड्रोजनला एकक मानले गेले आणि नंतर कार्बन 12 याला संदर्भासाठी प्रमाण मानले गेले. त्यामुळे आज आपण हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16 आणि सोडियम 23 असे त्यांचे वस्तुमान अतिशय सहज मोजू शकतो. आता आपला तिसरा टप्पा, रेणू वस्तुमान आणि मोल. एका अदृश्य अणूपासून ते आपल्या प्रयोगशाळेत दिसणाऱ्या रसायनांपर्यंतचा प्रवास जोडण्यासाठी हे अणू मोजण्याची एक अतिशय हुशार पद्धत आपल्याला हवी होती. हा डोके चक्रावून टाकणारा आकडा नीट पहा. हा आहे ॲव्होगाड्रो अंक. हा आकडा एवढा प्रचंड आहे की जर संपूर्ण महाराष्ट्रातले वाळूचे कण मोजायला घेतले ना, तरी ते या आकड्यापेक्षा कमीच भरतील. कोणत्याही पदार्थाच्या एका मोल मध्ये नेमके एवढेच रेणू असतात. हे समजायला अगदी सोपं आहे. जसं दैनंदिन जीवनात 1 डझन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 12 केळी येतात, किंवा 1 ग्रोस म्हटलं की 144 वह्या येतात. अगदी तसंच रसायनशास्त्रामध्ये 1 मोल म्हणजे ॲव्होगाड्रो एवढ्या प्रचंड संख्येने असलेले रेणू होय. सोपं आहे ना? आपला चौथा भाग आहे संयुजा आणि रासायनिक बंध. अणू एकमेकांचे हात धरून पदार्थ नेमका कसा बनवतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मग संयुजा म्हणजे नेमकं काय? संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत एकत्र येण्याची म्हणजे संयोग पावण्याची क्षमता. ही क्षमता पूर्णपणे त्याच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते. स्थिर होण्यासाठी एखादे मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन देणार, घेणार किंवा वाटून घेणार हे त्याची संयोजा ठरवते. जसं सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन तो घेतो आणि त्यातून आपण रोज खातो ते मीठ तयार होतं. पण काही मूलद्रव्य अगदी बहुरूपी असतात बरं का. लोह आणि तांबे यांच्यासारखे काही मूलद्रव्य वेगवेगळ्या रासायनिक परिस्थितीनुसार वेगवेगळी संयोजा दाखवतात. विज्ञानाच्या भाषेत आपण याला परिवर्ती संयोजा असे म्हणतो. आता पाहूया आपला 5वा आणि अत्यंत महत्वाचा भाग, रासायनिक सूत्रे लिहिणे. एकदा का आपल्याला संयुजेची पूर्ण माहिती मिळाली की सूत्रे लिहिणे म्हणजे अगदी डाव्या हाताचा मळ. यासाठी फक्त तिरकस गुणाकाराची ही साधी ट्रिक वापरायची. प्रथम मूलकांची संज्ञा लिहायची, त्याखाली त्यांची संयोजा लिहायची आणि तिरकस गुणाकार करायचा. ही पद्धत वापरून कोणीही कोणतंही मोठं पुस्तक पाठ न करता सोडियम सल्फेट सारख्या गुंतागुंतीच्या संयोगाचे अचूक सूत्र स्वतः तयार करू शकतो. आता शेवटचा भाग, सादरीकरण. आपला हा विज्ञानाचा रंजक प्रवास संपवण्यापूर्वी हे माहिती सत्र कोणी तयार केले आहे ते पाहूया. द्रव्याचे मोजमाप अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट करणारे हे माहिती सत्र आपल्यासाठी अभिमानाने सादर केले आहे दीपिका दीक्षित तांबेकर यांनी. जाता जाता फक्त एवढाच विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर अणूंना मोजण्याचे हे अचूक नियम निसर्गात नसते तर आज आपल्या आजूबाजूची कोणतीही वस्तू अशी स्थिर राहिली असती का? या अद्भुत प्रश्नावर नक्की विचार करा. विज्ञानातील ही गंमत अशीच शोधत राहा. धन्यवाद. काय मग कसा वाटला व्हिडिओ? खूपच छान. खूपच छान. सगळा धडा रिवाईज झाला ना याच्यामध्ये? सगळा धडा याच्यात रिवाईज झाला ना? येस मॅम. येस. तर आपण ज्या ज्या गोष्टी बोललो आणि ज्या संदर्भात आपला धडा आहे, द्रव्याचे मोजमाप, त्याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ आपल्याला किती माहिती एका कमी वेळामध्ये देऊन गेलाय, हो की नाही? आपण ज्या गोष्टी
एवढ्या दिवसामध्ये 2-4 दिवसाच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितल्या, त्या सगळ्या आता शॉर्टकटमध्ये आपल्याला कळल्या, त्या छोट्या व्हिडिओमध्ये कळल्या. पण जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं की जर मला 5 किलो बटाटे घ्यायचे किंवा 2 लिटर दूध घ्यायचे किंवा माझी टाकी फुल होईल गाडीची, एवढं पेट्रोल भरायचं, तर माझ्याकडे मला दिसू शकणाऱ्या वस्तूंचं मी वजन करतेय, दिसू शकणाऱ्या वस्तूंना मी मोजतेय. मग ते लिटरमध्ये असेल किंवा ते किलोग्राम मध्ये असेल किंवा लांबचं अंतर मी किलोमीटर मध्ये मोजू शकते, छोटं अंतर मी सेंटीमीटर मध्ये मोजू शकते किंवा मिलीमीटर मध्ये मोजू शकते. पण ज्या गोष्टी मला दिसतच नाहीत अशा गोष्टींना मी कसं मोजणार? ते किती मोठं आहे हे कसं मोजणार? ते किती किती जड आहे हे कसं मोजणार? ह्याच्याकरता माझ्याकडे द्रव्याच्या मोजमापाचे, म्हणजे द्रव्य म्हणजे अशी गोष्ट ज्याला स्वतःचं वस्तुमान आहे आणि ज्याने काहीतरी जागा व्यापलेली. तर अशा गोष्टींना आपल्याला बघायला पाहिजे की ह्यांना मोजायचं कसं. त्यांना मोजण्याकरता आपल्याला रोजच्या वापरातल्या या एककांचा काही वापर करून चालणार नाही, त्याच्याकरता आपल्याला काही स्पेशल गोष्टी लागतील. तेच आपल्या द्रव्याच्या मोजमापामध्ये आहे आणि त्याची पीपीटी आता आपण बघूया आणि एक एक मुद्दापर्यंत डिस्कस करूया. आता ह्या पीपीटी मध्ये काही गोष्टी पुन्हा येतील बरं का, म्हणजे काही डिटेलमध्ये गोष्टी आपल्याला कळतील, तर त्या पुन्हा एकदा रिवाइज करू जेणेकरून आपल्याला आपण मेजरिंग म्हणतात. पुन्हा एकदा प्रत्येक सब टॉपिक आपला चांगला डिस्कस होईल आता याच्यामध्ये. ठीक आहे, बघा आपण आपल्या आजूबाजूला असलेलं जे काही विश्व आहे, हे विश्व कशाचं बनलंय? हे विश्व बनलंय छोट्या छोट्या अणूंच. ते अणू एकत्र येतात, त्याचे रेणू बनतात आणि स्वतःच ते काहीतरी नवीन बनतात. म्हणजे एखादा पदार्थ जर आपण लहान 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 कशापासून बनत गेलाय असं बघायला गेलो, जसं आपण लाकडाचा भुसा बघतो, त्या भुसाच्या कणाचं पण आणखीन बारीक 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 तुकडे करत आपण गेलो, तर एक अशा लेवल जिथून पुढे तो तुकडा तोडता येणार नाही आपल्याला. तो त्या पदार्थाचा, त्या द्रव्याचा कण असतो, त्याला आपण अणू म्हणतो. पण तो अणू सुद्धा काही सब ऍटॉमिक पार्टिकल्स म्हणजे अण्वीय गुणांनी बनलेला असतो. त्याच्यामध्ये असतात प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स या तिघांनी ते बनलेलं असतं. एखाद्या अणूचं रचना, एखाद्या अणूचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये आपण ते पाहिलेलं होतं. पण ह्या अणूचं मोजमाप कसं करायचं, त्या अणू आणि रेणूचं मोजमाप कसं करायचं, ह्याच्यासाठी आपल्याकडे स्वतःच काहीतरी गणित असायला पाहिजे. मग आपल्याला हे आता समजायचंय की द्रव्याच्या मोजमापामध्ये मला अशा गोष्टी मोजायच्या द्रव्यातल्या ज्या मला दिसतच नाही. म्हणजे हा धडा पूर्ण झाला, मला सगळं आलं, मला द्रव्य अक्षरेचा नियम सगळं समजलं, पण का आलाय हा धडा माझ्या आयुष्यामध्ये? काय गरज आहे मला हे सगळं करायची? हे त्याच्यासाठी आहे की ह्या गोष्टी मला दिसतच नाहीत, म्हणून मला वेगळ्या पद्धतीने मोजायच्या. जे दिसतात त्या मी अशी मोजते, ज्या माहिती येतात मला माहितीये काय करून करायचंय त्याचं काम, पण ज्या माहितच नाही, जे दिसतच नाही, त्याच्यासाठी मला डोकं वापरून शोधावं लागेल एक टेक्निक जे मला मदत करेल हे सांगायला की आता मला कसं काम करायचं. ठीक आहे, कसं मोजायचंय, काय टेक्निक वापरून मोजायचं, त्याच्यासाठी अदृश्य जगातला अणू रेणूंच्या मापनाचा हा प्रवास आहे, ज्याला आपण म्हणतो द्रव्याचे मोजमाप. आता बघा, हा द्रव्य अक्षरेचा नियम आपल्याला माहिती, जेवढं वजन माझ्या अभिक्रियाकारकांचं असेल तेवढंच वजन माझ्या उत्पादितांचं असतं. म्हणजे उदाहरण तुम्हाला मी सांगते, जसं आपण मी तुम्हाला मागे सांगितलं होतं तसं पुन्हा एकदा सांगते. समजा मला मॅगी बनवायचंय, एकदम सोपं काम मॅगी बनवणं. पाणी घ्यायचं, मॅगी घ्यायचं, पातेलं घ्यायचं, गॅस सुरू करायचा, त्याच्यावर पातेलं ठेवायचं, पाणी घालायचं, मॅगी घालायचं, मसाला घालायचा. तुम्हाला ऍडिशनल जे काही टाकायचं, हळद टाका, तीट टाका, तिखट टाका, मसाला टाका, चीज टाका, बट तुम्हाला व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू एक्सपेरिमेंट ऑन दिस, हवं तर कांदे टाका, टोमॅटो टाका, मटार टाका, म्हणजे व्हेजिटेबल मॅगी बनवा. तुमचा प्रोडक्ट आहे मॅगी. ते मॅगी बनवण्याकरता तुम्ही काय काय टाकलं त्या सगळ्याचं एकत्रित वजन तुमच्या प्रोडक्टमध्ये येणार आहे की नाही. त्याच्यामुळे तुमच्या पाण्याचं पण वजन येईल, तुमच्या कच्च्या मॅगीचं वजन येईल, तुमच्या मसाल्यांचं वजन येईल आणि त्याच्याबरोबर तुम्ही टाकलेल्या भाज्यांचं वजन पण येईल, तेलाचं पण वजन येईल छोटस जर घातलं असेल तर. तुम्ही जे जे काही त्याच्यात टाकाल त्या सगळ्याचं एकत्र वजन तुमच्या प्रोडक्टचं वजन आहे की नाही. तुम्हाला माहितीये का, त्या टीव्हीवरती बघा, सगळ्या युट्यूबच्या चॅनल्सचं तुम्ही फूड चॅनल्सचं बघा, त्याच्यामध्ये सांगतात 1 इंच आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे कांदे. तुम्ही बघितलं असेल मी काय सांगते, हे सगळं त्यांनी सांगितलेलं असतं. हे असतं साहित्य. ह्या सगळ्याचं नुसतं एकत्र वजन करा आणि
कुकरला ती भाजी लावा, ते भात बनवा, काय तुम्हाला बनवायचे बिर्याणी बनवा, काय करायची ती रेसिपी बनवा आणि त्या बनवलेल्या प्रोडक्टचं म्हणजे त्या अन्न पदार्थाचं वजन करा. सारखंच येईल की नाही? जे तुम्ही टाकलं ते सगळं त्याच्यात आलं ना. शिवाय शिजलंय पण त्याच्याकडे तुम्ही आधी पाणी घातलं होतं तर त्या पाण्याचंही वजन त्याच्यामध्ये येतं. जेवढं तुम्ही टाकलंय तेवढं तुम्हाला मिळतं. जेवढं तुम्ही टाकलंय तेवढं तुम्हाला मिळतं. एकच आहे ना. जेवढं तुम्ही डोक्यात टाकाल तेवढं तुम्हाला मिळतं. पेपरमध्ये आठवतं, समजतं, लिहिता येतं. हाच आहे तुमच्या द्रव्य अक्षरेचा नियम. जे बुद्धीच्या बाबतीत आहे, ज्ञानाच्या बाबतीत, तेच निसर्गातला सगळ्यात महत्वाचा नियम आहे की तुम्ही हे द्रव्य बनवलेलं नाही. तुम्ही बनवलंय का लसूण, कांदे, टोमॅटो, मॅगी, जे जे काही तुम्ही होती काहीच तुम्ही बनवलेलं नाही. ते निसर्गामध्ये ऑलरेडी होतं. तुम्ही फक्त त्याच्या एका रूपातून दुसऱ्या रूपात त्याला बदललं. म्हणजेच तुम्ही हे द्रव्य बनवलं नाही. तुम्ही मॅगी खाल्लं तर ते नष्ट होत नाही. ते एका रूपातून जे तुमच्या पोटात गेले त्यात पोटात जाऊन नष्ट नाही झालं. त्याच्यावर काम चाललंय. ते नष्ट नाही होणार. त्यातलं जे हवं ते आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होईल. ते आता आपल्या शरीरामध्ये फिरतंय आणि जे नको आहे ते टाकून दिलं जाईल. ह्याचा अर्थ त्या सगळ्याचं एकत्रित वजन तुम्ही जेव्हा बनवलं होतं त्याच्या वजना एवढं असतं. या निसर्गामध्ये काहीच वाया जात नाही. आपण आपल्या घरामध्ये वस्तू वाया घालवतो का मला सांगा बरं? कोणी नाही. घरामध्ये सगळे लाईट पंखे लावून ठेवलेत. असं कोण करतं? कोणीच नाही. कोणी नाही गेले अंघोळीला नळाची बादली सुरू आहे. असं कोण करतं? कोणीही करत नाही. म्हणजे नाहीच करायला पाहिजे. हाच नियम आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढं वापरायचं आणि काहीच वाया घालवायचं. निसर्ग हेच करतो. जिथे गरज आहे तिकडे बनवतो, तिथे वापरतो, तिथे नवं बनवतो आणि काहीच वाया घालवत नाही. सगळंच्या सगळं वापरायचं. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही आणि आम्ही कोण? आपण फक्त फॉलो करतो त्याला. हा आहे द्रव्य अक्षरेचा नियम. बरोबर. हा आपल्या पुस्तकात पण आहे. एक टेस्ट ट्यूब दिली आहे, त्याचं वजन केलंय, मग त्याच्यात टाकलं आणि त्याचं काय झालं, मग त्याचा अवक्षेप जमा झाला. हे सेम आहे. ह्या सगळ्याचा शोध लावला होता अँटोनी लवॉइझियर. मराठीमध्ये त्यांचं नाव महाकठीण म्हणजे लयच कठीण आहे. अत्वान लवॉइझियर असं एवढं भयंकर नाव आहे. ऍक्च्युली नाव आहे अँटोनी लवॉइझियर. हे सोपं आहे ना. ह्यांनी ह्याचा शोध लावला जवळपास 17व्या शतकाच्या शेवटी. म्हणून तर त्यांना आपण केमिस्ट्री, फादर ऑफ केमिस्ट्री म्हणतो. म्हणजे रसायनशास्त्राचे जनक असं म्हणतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त एवढा शोध नाही लावला. त्यांनी हायड्रोजन, ऑक्सिजन ह्या मूलद्रव्यांना नावं दिली. त्यांच्या अभिक्रिया होतात म्हणजे काय होतं ह्याच्याबद्दल विचार केला. तो असा सगळा विचार करणारा तो पहिला माणूस होता केमिस्ट्री बद्दलचा. भारी आहे ना. त्यांच्याकडनं आपली केमिस्ट्री पुढे आलेली. तर दुसरा जो आपला नियम आहे तो आहे स्थिर प्रमाणाचा नियम. याचा अर्थ असा आहे की पाणी, जे आपण मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं, कार्बन डायऑक्साईड, ग्लुकोज, काहीही घ्या, काहीही घ्या, अमोनिया घ्या, तुम्हाला आवडणारा दुसरा कुठला तरी एखादा मॉलिक्युल घ्या, HCl घ्या, NaCl घ्या, काही 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 घ्या. कुठल्याही पदार्थाचं जे प्रमाण आहे ते ठरलेलं असतं. बरोबर. तुम्हाला मागच्या वेळेला पण मी जे उदाहरण सांगितलं होतं ते आपण कॅडबरीचं उदाहरण घेऊ. कुठली कॅडबरी? कॅडबरी जी काही आपली फेवरेट कॅडबरी. तुमची कुठली आहे ती ओळखा. तुम्हाला जी माहिती तुमच्या डोक्यात धरा. मला चला कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क सध्या आपण ते उदाहरण घेऊया आपल्या डोळ्यासमोर. ती जी आहे ती माझी फेवरेट. तर ती मी इथे घेतली काय, तुमच्याकडे येऊन घेतली काय, नाशिकला जाऊन घेतली काय, नागपूरला जाऊन घेतली काय, पाकिस्तानात कोण जाईल मरायला, पण तरी दुसऱ्या कुठल्या तरी देशात जाऊन घेतली काय, तर तिची टेस्ट तीच राहते ना. हाच आहे स्थिर प्रमाणाचा नियम की तुम्ही जे काही पदार्थ तुमच्या आजूबाजूला असतात त्याचं वजनी प्रमाण हे फिक्स असतं. तर पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण 1:8 आहे आणि हे फिक्स्ड आहे. इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. त्यालाच म्हणतात स्थिर प्रमाणाचा नियम. जसं पाणी म्हणजे H2O, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, हा ठरलेला प्रमाण तुम्हाला फॉलो करावं लागेल. हे ठरलेलं प्रमाण, हा जो रेशो आहे त्याचा ठरलेल्या प्रमाणाचा 1:8 हा असाच राहणार आणि हे वजनी प्रमाणे, वजन केलेलं प्रमाण. सो हा आहे आपल्या स्थिर प्रमाणाचा नियम. तिसरा आहे अणू नेमका किती लहान असतो हा मुद्दा. किती लहान असतो हा अणू? खूपच छोटा असतो. एक अणू म्हणजे एक थेंब दाखवलाय, त्याच्यामध्ये आहे पाण्याचा थेंब येतो H2O. त्याला तुम्ही जर त्याचं चित्र काढलं तर 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, त्या पाण्याच्या रेणूला तुम्ही पूर्ण रेणू असा जर धरला
तर त्याचं जे काही रेडियस आहे, त्याचं जे काही त्रिज्या आहे ती 10⁻⁹ मीटर एवढी छोटी येते. हायड्रोजनचा अणू बघितला तुम्ही छोटासा, फक्त एक हा जो एवढासा आहे हायड्रोजनचा, ह्याचं तुम्ही जर हे काढलं मेजरमेंट तर ते आहे 10⁻⁻10 मीटर एवढा छोटा. इतका छोटा आहे तो की एका सुईच्या टोकावरती लाखो अणू आरामात बसू शकतात. आरामात लाखो अणू एका टोकावर सुईच्या एवढ्याशा टिंबावरती. इतके छोटे जे असतात की ते आपल्याला असे डोळ्यांनी कधीही दिसणं शक्य नाहीये. ते नॅनोमीटरच्या 10⁻⁹ इतक्या छोट्या प्रमाणामध्ये, इतक्या छोट्या साईज मध्ये असतात. ठीक आहे. आता इथे चित्रामध्ये काय दिलं बघा, 1 किलोची भाजी. लोखंडी आपल्याकडे जे काही वजन आहे ते आपण ठेवलं एका बाजूला आणि या बाजूला सगळ्या भाज्या ठेवल्या. जेवढ्या भाज्या तेवढं वजन, त्याला आपण बॅलन्स केलं की नाही. हे वजन करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, वजन काटा आहे. या बाजूला एक स्टँडर्ड वजन आहे आणि या बाजूला भाज्या ठेवलेल्या आहे. मग आता आपण काय केलं, भाज्यांचं वजन बरोबर त्या लोखंडी काट्याचं वजन. हे जर लोखंडी काट्याचं वजन तुमचं जास्त असेल तर तुम्हाला इकडे भाज्या वाढवाव्या लागतात. बरोबर. तुम्हाला त्याला बॅलन्स करायचं, संतुलित करायचं. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणत्या तरी गोष्टी बरोबर मोजावं लागतं. 1 किलो गहू, 1 किलो बटाटे, जे काही तुम्ही घ्याल त्या 1 किलो मधलं 1 किलोचं वजन फिक्स आहे की नाही. या बाजूला तुमच्या वस्तू बदलत राहतील तुम्हाला ज्या मोजायच्या आहेत. स्टँडर्ड तर एकच आहे की नाही. बरोबर. तसंच जेव्हा तुम्हाला एखाद्या अणूचं वस्तुमान काढायचंय, तुम्हाला या बाजूला काहीतरी फिक्स ठेवावं लागेल की नाही. त्याच्या बरोबर तुम्हाला दुसऱ्याला मोजायचं की याच्या तुलनेत हा किती जड आहे, किती हलका आहे किंवा किती काय आहे. हे तुम्ही कसं करणार. त्याच्याकरता सुरुवातीला जेव्हा ह्याचा विचार झाला तेव्हा सगळ्यात पहिला विचार झाला हायड्रोजनचा. हायड्रोजनला घेऊया आणि हायड्रोजनच्या तुलनेने इतरांना आपण मोजूया. बरोबर. हायड्रोजन एक स्वतःच एक हलका फुलका मस्त सुखी प्राणी होतो. चंचल, हॅपी, कोणाबरोबरही मैत्री करेल, कुठेही जाईल, हलका फुलका, सगळ्या युनिव्हर्स मधला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये असलेला हायड्रोजन आहे. तर आता या हायड्रोजनला सगळ्यात पहिल्यांदा आपण धरलं एकक, म्हणजे हे सगळ्यात पहिलं आपलं स्टँडर्ड युनिट आहे. या वजनाच्या हिशेबाने बाकीच्यांना वजन करायचं. ह्याचं वजन धरलं 1. त्याचं वजन असं एकच आहे. त्याचे 3 समस्थानिक आहे. त्यातला एक जो त्याचं वजन खरंच 1, त्याच्यात एकच प्रोटॉन आहे. त्या एकाच्या तुलनेमध्ये बाकी हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, असं आपण वजन करू शकतो. पण वैज्ञानिकांना एकाच गोष्टीवर समाधान होईल, जरा झालंय संपलंय असं वाटतं, तर ते वैज्ञानिक असते. मग त्यांनी चांगला हायड्रोजन सोडून दिला, त्यानंतर नायट्रोजन घेतला, कार्बन घेतला आणि हा सगळा उपद्व्याप केल्यानंतर, कार्बनला फिक्स केल्यानंतर, कार्बनचं वजन घेताना 1/12 असा त्याचा फ्रॅक्शन घेऊन मग वजन करूया, असा नवा शोध लागला. एक वजन सोपं नाहीये, 1/12 हे सोपं असं त्यांना वाटतं. अर्थात हे सगळं करण्यामागे काही दुसरी कारणं असतील. ती सगळीची सगळी आपल्याला आत्ता नाही कळत. आत्ता ह्या लेवलला आपल्याला हे असं दिसेल, काय वेडेपणा करून ठेवलंय, 1 कुठे, 1/12 कुठे, असं का. 1/12 × 12 = 1च. ते शेवटी कसंही करा कॅल्क्युलेशन सारखंच पडतं. तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या वजन काट्यावरती जसं आपण वजन धरतो तसं हायड्रोजन पासूनची गोष्ट आता आली आहे कार्बन पर्यंत. पण आजकाल आपण जे वजन काटे बघतो, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, त्या वजन काट्यांमध्ये ऑटोमॅटिक वजन येतं. त्याच्यामध्ये कुठे काही ठेवत नाही. तुम्ही त्या एका स्टीलच्या चकतीवरती ठेवा, तो वजन येतं. त्याच्यामध्ये काहीतरी फीड केलेलं. तसं आता आपण जे मोजतो आहे ते आपण मोजतोय डाल्टन या युनिटमध्ये. डाल्टन म्हणजे तो पहिला डाल्टन तुम्हाला आठवतं 8वीतला, ज्याने सांगितलं होतं अणू हे सगळ्यात छोटे कण असतात वगैरे. तर त्या डाल्टनच्या सांगण्याप्रमाणे आताच आपलं जे काही सगळं वजन आहे ते आपण अशा स्मॉल यू अशा युनिटमध्ये दाखवतो आणि त्याची व्हॅल्यू आहे 1.66 × 10⁻27 kg. एका किलोचा 10⁻27 इतका छोटा घात, इतकं कमी वजन म्हणजे 1 युनिट, असं वजन आपण आता करतोय. त्याला आपण म्हणतो युनिफाईड मास, एकीकृत वस्तुमान. सगळ्याचं आपण आता एकाच युनिफॉर्म याच्यामध्ये मोजतोय. ते वजन एवढं आहे. किलोग्राम मध्ये का, आपल्याला किलोग्रामची सवय आहे ना. आपलं स्टँडर्ड युनिट आपण किलोग्राम मध्ये मोजतो. स्टँडर्ड एसआय युनिट काय आहे, किलोग्राम. तशा हिशोबाने आपण आता ह्या वजनांना मोजतो आहे.
आता आपला पुढचा मुद्दा काय आहे तो बघूया. वजन काट्यामध्ये आपण वजन करतोय. वजन म्हणजेच काय, त्याच्यामधलं वस्तुमान, रेडियस म्हणजे किती मोठा अणू आहे हे, ह्या दोन गोष्टी आता आपल्याला कळेल. आता पुढे आपल्याला मोजायचे की बघा, हे ज्याला आपण म्हणतो रेणूचं वस्तुमान. म्हणजे काय की एखाद्या रेणूमध्ये किती अणू आहेत. जसं हायड्रोजन मध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड मध्ये 2 ऑक्सिजन 1 कार्बन, मिथेन मध्ये 1 कार्बन 4 हायड्रोजन, ग्लुकोज मध्ये C6H12O6 म्हणजे किती झाले तुम्हीच मोजा. एवढे सगळे अणू एकत्र आलेत एका रेणूमध्ये. ठीक आहे. त्या रेणूचं वस्तुमान काढायचं म्हणजे काय करायचं, प्रत्येकाचं वजन ऍड करायचं. म्हणजे मी दुकानात गेले, कांदा घेतला, बटाटा घेतला, गहू घेतले, असतात ना अशी दुकानं असतात बरं का, त्याच्यामध्ये सगळंच मिळतं. तर असं सगळं सामान घेतलं आणि मग मी बिल करताना काय करेन, सगळ्याचं एकच बिल घेईन. सगळ्याचं एकत्रित पैसे किती झाले याचं कॅल्क्युलेशन आहे. तसंच त्या रेणूमध्ये कोण आहे, किती आहे, कसा आहे, कुठे आहे, कसा बसलाय, किती प्रमाणात बसलाय, ह्या सगळ्याची ऑलरेडी रचना आहे. मी त्याचे रेणू वस्तुमान काढेन तेव्हा मी काय करेन, त्या सगळ्यांना ऍड करेन आणि मग सांगेन एवढं त्याचे रेणू वस्तुमान आलं. बरोबर. त्या रेणू वस्तुमानाला सुद्धा आपण यू मध्ये म्हणजे मॉलिक्युलर मास मध्ये मांडतो. ठीक आहे. आता मोलची कन्सेप्ट, मोल म्हणजे काय हे आपण मागच्या वेळेला ऑलरेडी बोललेलो होतो. जसं मी तुम्हाला म्हणलं 1 डझन केळी, नेहमी केळीच डझन मध्ये घेतात नाही, 1 डझन वया कोणी म्हणत नाही, 1 डझन केळीच म्हणतात. किंवा 1 पेटी आंबा, तर 1 पेटी आंब्यामध्ये किती आंबे असतात, पेटी वेगवेगळ्या डझनची असते बरं का. काही ठिकाणी 2 डझनची 1 पेटी, काही ठिकाणी 4 डझनची 1 पेटी, डिपेंड करतं तुम्ही कुठून घेताय. तसं 1 डझन म्हणजे 12, ह्याच्यात काहीच कन्फ्युजन नाही. आणि 1 ग्रॉस म्हणजे किती, 12 डझन. तसं 1 मोल पाणी म्हणजे किती पाणी, त्याचा रेणू वस्तुमान जेवढं आहे तेवढं त्याचं 1 मोल पाणी असतं. त्याचं रेणूचं वस्तुमान आहे 18 ग्रॅम. आपण त्याला नेहमी ग्रॅम मध्ये लिहितो. तर त्या 18 ग्रॅमला आपण म्हणायचं 1 मोल पाणी. बरोबर. त्याचं ग्रॅम मधलं वस्तुमान जे काही आहे ते आपण त्याला मोल मध्ये म्हणजे त्याचं पदार्थाचं वस्तुमान आणि ग्रॅम मधलं वस्तुमान, ह्याचा तो फॉर्म्युला आहे. N = पदार्थाचं ग्रॅम मधलं वस्तुमान आणि पदार्थाचं रेणू वस्तुमान. एखाद्या पदार्थात किती मोल आहेत, किती मोल आहे हे पाणी, किती मोल आहे हे पाणी म्हणजे त्याचं एकूण वजन किती आणि त्याचं रेणू वस्तुमान 18 आहे. म्हणजे वजन भागिले वस्तुमान, रेणू वस्तुमान 18. समजा मी तुम्हाला सांगितलं 50 ग्रॅम पाणी आहे, तर 50 ग्रॅम पाण्यामध्ये किती मोल आहेत, मोल आपण N ने लिहितो. तर किती मोल पाणी आहे, तर त्या मोल काढण्याकरता मला काय करावं लागेल, 50 ग्रॅम भागिले 18 हे केलं की आलं. सोपं आहे, अजिबात कठीण नाही. पण ही नवी कन्सेप्ट ती आपल्याला मागच्या वर्षी नव्हती. ठीक आहे. आता पुढे, येस आता मॅम. हे तुम्ही मगाशी जे बघितलं की हा एक जादुई आकडा आहे, बघा केवढा मोठा आहे. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमध्ये रेणूची संख्या ही नेहमी निश्चित असते. 1 मोल पाणी, 1 मोल कार्बन डायऑक्साईड, 1 मोल ग्लुकोज, 1 मोल मिथेन, 1 मोल इथेन, 1 मोल अमुक, 1 मोल टमुक, 1 मोल तुम्ही, 1 मोल आम्ही. 1 मोल म्हणजे एवढे सगळे, आणि एवढे सगळे रेणू, ही संख्या ठरलेली आहे. ठीक आहे. बघा किती मजेशीर मज्जा दिलेली आहे इकडे की तुम्हाला 1 मोल रुपये दिले. 1 मोल म्हणजे एवढे रुपये आहेत ते स्क्विड गेम मधल्या रकमेपेक्षा पण जास्त असेल कदाचित. 6.022 × 1023 रुपये आहेत ते रुपये. आणि ते मोजायला मला लाखो वर्ष लागतील. आपल्या पिढ्याने पिढ्या आरामात बसून खातील. मग काय करायचं आपण, हा असा आकडा मिळवण्याकरता 4-5 बँका लुटाव्या लागतील आपल्याला. पण हा खूप मोठा अंक आहे. सांगायचा मुद्दा असा, एवढा मोठा अंक आहे आणि ही एका मोल मधल्या रेणूंची संख्या आहे. म्हणजे विचार करा ना की एका मोल मध्ये किती सारे रेणू असतात, किती सारे अणू असतात. जर हेलियम असेल, हेलियम त्याच्यामध्ये रेणू म्हणजेच अणू आहे ना, त्याच्यामधल्या 1 मोल हेलियमची एवढी सगळी रेणूंची संख्या आहे, म्हणजे अणूंची संख्या आहे. आणि कुठलाही तुम्ही पदार्थ घ्या, कुठलाही पदार्थ घ्या, 1 मोल मध्ये ही संख्या निश्चित आहे. काय शोध लावलाय ना. म्हणजे मी कधी कधी विचार करते ह्या लोकांना एवढा रिकामा उद्योग कशाला, म्हणजे 1 मोल ठरलंय ना, आता 1 मोल मध्ये किती रेणू हे काय काढायची गरज आहे का, प्रत्येकामध्ये वेगळे आहेत का, सारखे आहेत का, निश्चित आहेत का, वाय. पण आहे, शोधलाय त्यांनी, शोधून काढलाय हा नियम, पण किती भारी आहे.
ॲव्होगॅड्रो अंक. ह्याच्याकडे त्याने किती अभ्यास केला असेल, किती मायन्यूट लेवलला जाऊन मोजलं असेल. एवढे असे रेणू मोजणं सोपं आहे का? अनेक पदार्थांचा कंपॅरेटिव्ह अभ्यास केला असेल तेव्हा समजलं की सगळ्यांमध्ये ही संख्या निश्चित असते. बरोबर. आता संयुजा म्हणजे ma'am. व्हॅलेन्सी. संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी. मैत्रीचा हात बघा, ह्या सगळ्या चित्रांमध्ये बरं का नेहमी त्या ऍटॉमिक स्ट्रक्चरमध्ये घोळच असतो. ते चुका करतातच त्याच्यामध्ये. आपण ते नाही बघायचं, आपण त्या चित्रात काय दाखवलं ते फक्त बघायचं. सोडियमची जी काही काय बरं म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मराठीत म्हणतात काय रे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 म्हणतो आपण त्याला, मराठीत काय म्हणतात? इलेक्ट्रॉनची रचना जी काही आहे ती आहे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 1. तर सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. त्याचं अष्टक ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. त्याच्या आधीच्या कक्षेमध्ये बाहेरून सेकंड नंबरच्या कक्षेमध्ये ऑलरेडी 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि वरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. मी 2 काय दाखवते, 1 इलेक्ट्रॉन. तर तो 1 इलेक्ट्रॉन हा अतिरिक्त आहे, तो देऊन टाकला की आतल्या कक्षेमधले 8 त्याचं अष्टक पूर्ण करतात. मग हे अष्टक पूर्ण झालं की तो स्टेबल होईल, सुखी होईल. दुसऱ्या बाजूला आहे क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉन संरूपण. येस, ते आहे 287, 2, 8 आणि 7 असे इलेक्ट्रॉन. त्याच्या पण बाहेरून आतल्या म्हणजे सेकंड नंबरच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. पण त्याच्या संयुजा असलेल्या म्हणजे त्याच्या बॅलन्स शेलमध्ये, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग त्याला त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरता एकाचे इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर सोडियमने त्याचा एक अतिरिक्त इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला तर क्लोरीनचं अष्टक पूर्ण होईल. सोडियमचं अष्टक जे पूर्ण होतं ते बाहेर येईल, म्हणजे तो स्थिर झाला. ह्याच्याकडे एका अणूची कमी, एका इलेक्ट्रॉनची कमी, त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन जास्त, अशी देवाणघेवाण झाली की काय होईल? प्लस मायनस विल बी इक्वल टू बॉन्ड ऑफ आयन्स. त्याला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. बरोबर. सोडियमने इलेक्ट्रॉन देणं, क्लोरीनने इलेक्ट्रॉन घेणं हे त्या दोघांच्या फायद्याचे आहे. आणि हा मैत्रीचा हात आहे. माझ्याकडे एक पेन जास्तीचा आहे आणि माझ्याकडे ठेवायला जागा नाही. तुझ्याकडे एक पेन नाहीच आहे, तू तो पेन घे आणि तू माझ्या बेंचवर येऊन बस, म्हणजे मला काय लागलं वेगळं तर मी तुझ्याकडनं येईन ना. किंवा आपण शेअर करू, माझा शेअर जास्त, मी तुला दिला इलेक्ट्रॉन, काही करू शकतो आपण. जेव्हा आपण बॉन्ड बनवतो तेव्हा टर्म्स अँड कंडिशन्स आपल्या असतात, आपण ठरवणार काय करायचं. तर अशा पद्धतीने हा सोडियम आणि क्लोरीन एकमेकांबरोबर बॉन्ड करतात आणि त्याला आपण म्हणतो आयनिक बंध. आणि ह्यालाच म्हणतात संयुजा, की किती इलेक्ट्रॉन दिले आणि घेतले. बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन ही संयुजा नसते, ते संयुजा इलेक्ट्रॉन असते. संयुजा म्हणजे अष्टक पूर्ण करण्याकरता जितके इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले गेले याची संख्या. बरोबर. आता संयुजेनंतर 2 घटक येतात. एक आहे कॅटायन, एक आहे ऍनायन. कॅटायन म्हणजे धन आयन आणि ऍनायन म्हणजे ऋण आयन. कॅटायन कोण असतो? जो इलेक्ट्रॉन देतो. जो देतो तो पॉझिटिव्ह असतो, तो नेहमी खुश असतो. मी दिलंय, माझ्याकडे अतिरिक्त होतं, मी दिलंय. देणारा नेहमी खुश असतो, लक्षात ठेवा. ऍनायन म्हणजे घेणारा नेहमी त्याचे हात खाली असतात. एक खूप मराठी चांगलं वाक्य माहितीये का? देणाऱ्याचे हात वर असतात आणि घेणाऱ्याचे हात खाली असतात. घेणारा नेहमी टेन्शन मध्ये असतो, मला देतोय ना कोणतरी दुसरा, त्याच्याकडनं मी घेतोय ना, सो तो टेन्शन मध्ये, तो निगेटिव्ह आहे. सो तो काय करेल? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, हा देतो म्हणजे हा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह, म्हणजे हा धनप्रभारी, हा ऋणप्रभारी. आता मजा अशी असते निसर्गामध्ये, एकसारख्या गोष्टी एकमेकांबरोबर सारख्या राहत नाहीत. आपल्यामध्ये पण असंच आहे ना. मला खूप शांत राहायची सवय आहे, माझ्या बाजूला माझी मैत्रीण ती पण खूप शांत आहे, बोरच होतो मला तिच्यावर बसून. काय मी पण काय बोलत नाही, ती पण काय बोलत नाही, खूप बकवास आहे माहितीये का. असं वाटतं जागा बदलून टाकावी किंवा तिची तरी जागा बाईंनी बदलून टाकावी. म्हणजेच काय आहे, आपल्याला नेहमी दुसरे लोक चांगले वाटतात, आपल्यापेक्षा दुसरे लोक आपल्याला चांगले वाटतात. आपल्यापेक्षा आपल्या मैत्रीचा डबा आपल्याला चांगला वाटतो. आपल्या आईने पण तीच भाजी केलेली असते आणि तिच्या आईने पण तीच भाजी केली असते, पण तिचे मसाले आपल्याला काहीतरी चांगले वेगळेच वाटतात. का? अपोजिट्स अट्रॅक्ट. ह्याच्यापेक्षा पण एक विचित्र गोष्ट मी तुम्हाला सांगते. ज्या लोकांच्या घरामध्ये बिलकुल नॉनव्हेज खात नाही
त्या मुलांच्या मनामध्ये क्युरिओसिटी असते की हे नॉनव्हेज खातात म्हणजे कसं खातात. जे लोक प्युअर नॉन व्हेजिटेरियन असतात त्या मुलांच्या मनामध्ये एक नेहमी प्रश्न असतो की हे लोक बिलकुलच नॉनव्हेज खात नाही, मग हे काय खातात. हे अपोजिट्स आहेत आणि हे अपोजिट नेहमी अट्रॅक्ट करतात एकमेकांना, शोधून काढण्याचा प्रयत्न करतात की असं कसं असं कसं असं कसं. आणि त्याच्यावर जो बॉन्ड बनतो तो आयनिक बॉन्ड असतो. होणार की नाही. मला पण माहितीये माझ्याकडे काय, तुम्हाला पण माहितीये तुमच्याकडे काय, आपल्या दोघांना माहितीये सेमच आहे. काय नवीन आहे त्याच्यामध्ये, काहीच नवीन नाही. नवीन कुठं असतं, जिथे फरक असतो. जिथे फरक आहे तिथे इंटरेस्ट आहे. म्हणूनच ऍनायन आणि कॅटायन हे अपोजिटली चार्ज आहेत आणि म्हणूनच त्यांच्यात बॉन्ड होतो. पॉझिटिव्हचा बॉन्ड होईल का, होणारच नाही. ते एकमेकांना भाव पण देणार नाही. निगेटिव्हचा बॉन्ड होईल का, दोघे निगेटिव्ह आहेत, ते आधीच निगेटिव्ह. काय बॉन्ड करतील ते, हाही रडेल तोही रडेल, काय उपयोग नाही. ऐसा नाही होना चाहिए. एक बोलणारा, एक ऐकणारा, एक देणारा, एक घेणारा, एक त्रास देणारा, एक समजून घेणारा, असंच असतं. बघा तुम्ही कधी बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये पण बघा, तुमच्या आई बाबांचा स्वभाव बघा, मला समजेल. किंवा काका काकू, मामा मामी, कोणी बघा, घरामधली कुठलीही दोन लोक बघा, अगदी आपण आणि आपले बहीण भाऊ बघा, कुठे मोठ्या माणसांचं घेऊन बसताय, लहान मुलांचं पण बघा. छोटी छोटी, मोठा भाऊ छोटी बहीण, मोठी बहीण छोटा भाऊ, मोठा भाऊ छोटा भाऊ, मोठी बहीण छोटी बहीण, कसंही कॉम्बिनेशन बघा, हे दोघंही नेहमी अपोजिटच असतात. असतात की नाही, सांगा. येस मॅम. सांगा, Yes. उदाहरण सांगा. तुमच्या आजूबाजूला असं कोण, आता मला उदाहरण सांगा, मगचपासून मीच बोलते कारण. सांगा. असे अपोजिट कोण आहेत तुमच्या आजूबाजूला. माझी बहीण शांत आहे का बदमाश आहे. शांत. म्हणजे तू बदमाश आहे, तू काय करतेस तिला. ती जेव्हा अभ्यास करत राहिली ना आणि मी पण अभ्यास करत राहिली ना तर तिला विचारते हे कसं येईल ते कसं येईल. तुझ्यापेक्षा मोठी आहे ती. येस मॅम. म्हणून ओके, पण ठीक आहे ना. असं काय खूप विचार नाही, अभ्यास कसा आहे हे विचारणं काय फार त्रासदायक नाही. पण तू लहान असताना आगाऊ असशील, आणि सगळीच लहान मुलं आगाऊ असतात. मोठ्या बहीण भाऊ त्यांच्याकरता असे असतात, हा तर माझ्याच करता बनला, याला कसा पण त्रास देत, असं वाटतं त्यांना, हो की नाही. ते मोठे बिचारे गरीब असतात ना, असं आहे का तुमच्या उलटे. येस मॅम. असंच असतं. हा, मला असं वाटतंय बरं का, मला माहित नाही. जनरली लहान बहिणी मोठ्या बहिणींचे कपडे घालतात, नवीन कपडे, सगळे त्यांना हो न हो त्यांना घालायचेच असतात. मग त्या मोठ्या बहिणी रागवतात, चिडतात, रडतात, पण छोट्या बहिणींना काही फरक नाही, त्यांना घालायचेच असतात. असं असतं का तुमच्या पुढे, येस असं आहे. मॅम. करेक्ट. बर, दुसरी व्यक्ती कोण आहे सांगा तुमच्या बाबतीमध्ये. असे अपोजिट कोण आहेत तुमच्या घरात, आहेत का, तुम्ही स्वतः आहात का, सांगा. पटकन बोला. खूप सिक्रेट आहे का. नाही. सांगा मग. माझ्या घरामध्ये पण असं सगळे अपोजिट्सच आहेत. मला माझ्या आजूबाजूला सगळे अपोजिट लोकच एकत्र बसलेले दिसतात. माझे आई बाबा पण तसे आहेत. माझ्या घरात मी आणि माझा नवरा पण तसेच आहे. माझी मुलं पण तशीच आहेत. एक सभ्यतेचा पुतळा आणि दुसरा अतिशय आगाऊ गुंड आहे. सगळीकडे असेच कॉम्बिनेशन दिसतात मला. तुम्हाला काय वाटतं. तुमच्या घरात जे दुसरी व्यक्ती बोलायची राहिली, मला नाव दिसत नाही बरं का आता, सांगा. मच्छर पण ऐकतोय केमिस्ट्री. बर, तुम्हाला आठवलं सुचलं की सांगा. काय एवढा वेळ मी थांबू नाही शकत, कारण आपल्याला पुढे जायचंय. तर हे धन आणि ऋण हे अपोजिट असतात, त्यामुळे ते एकमेकांना परस्पर भिन्न असल्यामुळे आकर्षित करतात. आणि असे जे बॉन्ड असतात हे खूप नॅचरल असतात, स्टेबल असतात आणि फलद्रूप करणारे असतात. त्यामुळे त्यात काय एवढं आहे, अपोजिट अपोजिट नाही. आजकाल तर जगामध्ये वेगळ्या गोष्टी पण असतात. सिमिलर लोक पण एकमेकांशी खूप चांगले मैत्रीपूर्व वागतात. पण प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टीने अपोजिट्स आर ऑलवेज स्टेबल. वाय डू आय से दिस. बघा, तुमच्या बरोबर
तुमचं बहीण भाऊ जो कोणी तुमच्या भावंडांपैकी तुमच्यापेक्षा जास्त आगाऊ असेल किंवा जास्त समजदार असेल, एक्झॅक्टली अपोजिट असेल, तर तुम्ही जास्त हुशार होता. दोनही गोष्टींमध्ये बघा, तुमच्यासारखीच व्यक्ती तुमच्यावर असेल तर तुम्ही काय नवं करणार? तुम्ही तसेच राहणार जसं तुम्ही आहात. तुमच्यापेक्षा अपोजिट व्यक्ती तुमच्याबरोबर असेल तेव्हा तो तुम्हाला चॅलेंज मिळतं किंवा तुम्हाला हॅपीनेस मिळतो, हरवल्याचा आनंद मिळतो किंवा कधी कधी दुःख होतं, शी त्यावेळेला ही जिंकली, काही असू शकतं. सो त्यातनं एक मोटिवेशन मिळतं आणि स्टेबिलिटी करून दाखवायचं, बघायचंय मला, या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि म्हणून ते बॉन्ड असे काय आपण म्हणू फिजिबल असतात. पण एक्झॅक्टली अपोजिट लोक जे एकमेकांबरोबर बॉन्ड करण्याच्या कॅपॅसिटीच नव्हते, त्यांना बाजूबाजूला आणून बसवलं तर ते बॉन्ड टिकत नाहीत. आपल्या आजूबाजूला बघा ना, आजकाल तुम्ही खूप सारी लग्न बिग्न बघत असाल, काही त्यांच्यात मॅचेस नाहीये. म्हणजे एक मेटल आहे आणि दुसरा मॅड मेटल आहे असं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे काय, त्याला काही मॅचच नाही त्याच्यामध्ये, तर ते कसं एकमेकांबरोबर राहणार? नाहीच राहू शकत. ते ऍब्सोल्युटली वेगळे बनलेले आहेत. ते इतके वेगळे की ते आकर्षण आणि प्रतिकर्षण याच्याही पलीकडे गेलेत, ते वेगळेच बनतात. सो असे बॉन्ड कधीच बनत नाही. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला सांगितलं एक नोबल गॅस आहे हेलियम आणि त्याच्या बाजूला मी आणून ठेवला क्लोरीन, काय फरक पडणार आहे त्याला? काहीच नाही. त्यांचे एकमेकांशी बॉन्डिंग असे होणार नाही. तरी आपण बळजबरीने त्यांना अशा सिच्युएशन मध्ये आणलं की बॉन्ड होईल होईल होईल, तरी पण ते शेवटी आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतील आणि वेगळे होतील. अशा पद्धतीचे बॉन्डही असतात. म्हणजे फिजिबिलिटी, कम्पॅबिलिटी या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. देणारा आणि घेणारा हे कॅटन आणि ॲनॅनच्या बाबतीत आपण पाहिलं. आता आपण जाऊ पुढच्या मुद्द्याकडे, जो की आहे परिवर्ती संयोजा, परिस्थितीनुसार बदलणारे अणू. माझी संयोजा एक आहे. मला माझा फार फार तर एखादा पेन कोणाला तरी द्यायला ठीक आहे, माझ्याकडे भरपूर पेन असतात. समजा माझ्या वर्गातली मी एक अशी व्यक्ती जिच्याकडे सगळ्या गोष्टी अतिरिक्त आहेत, 2 पेन, 2 पेन्सिली, 2 पट्ट्या असतात ना. काही मुलं अशी सगळं भरभरून घेऊन जातात. माझ्या वर्गातली मी तशी व्यक्ती जिच्याकडे सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा आहेत. मेटल आहे मी, मेटल. मला असे लोकांना वाटायची हौस आहे. धातू असेच असतात ना, इलेक्ट्रॉन बिलेक्ट्रॉन वाटतात. समजा माझ्याकडे आहे, अतिरिक्त आहे, फार फार तर 1 इलेक्ट्रॉन मी देईन कोणाकडे. एकच द्यायला आवडतो मला, सगळं वाटत फिरायला पण आवडत नाही. पण सिच्युएशन अशी आहे की आणखी एखाद्या व्यक्तीला खरंच गरज आहे आणि त्याच्याकडे आज नाही, आणि ती व्यक्ती ठीक आहे, मला असं वाटलं मदत करायची, मी देऊ शकते दुसरा इलेक्ट्रॉन म्हणजे दुसरा पेन. मला ठरवायचंय की मला 2 द्यायचेत का 3 द्यायचेत का 1 द्यायचंय. त्याला म्हणतात परिवर्ती संयोजन. मी ठरवणार, सिच्युएशन प्रमाणे ठरवणार की कोणाला किती द्यायचं, हे माझ्या हातात आहे. त्याला आपण म्हणतो परिवर्ती संयोजन. म्हणजेच धातू एकाहून अधिक संयोजन दाखवतात. व्हेरिएबल बॅलन्सी, परिवर्ती म्हणजे बदल होणार, अशी संयोजन म्हणतात त्याला. तर असं तुम्ही लोखंडाचं बघा, कॉपरचं बघा, हेलियमचं बघा. हेलियम नाही, Hg म्हणजे धातू, त्याला आपण म्हणतो मर्क्युरी, पारा. ह्याच्या बाबतीत पण आपल्याला हे बघायला मिळतं. तर स्पेशली असे काही स्पेशल एलिमेंट्स असतात, अशी स्पेशल ग्रुप ऑफ एलिमेंट्स असतात ज्याच्यामध्ये परिवर्ती संयोजन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. आणि मग आहे पुढचा मुद्दा, मूलक. म्हणजेच काय? जेव्हा समजा मी आता घेतलं NaCl म्हणजे सॉल्ट, मीठ, Na प्लस Cl मायनस, ह्या दोघांचं प्लस मायनस झालंय म्हणजे काय झालंय, त्यांचे आता आयन बनलेले. आयन एकत्र आले की त्यांचं होईल आयनिक बंध. हे आयन जेव्हा पाण्यामध्ये टाकेल तेव्हा काय होईल, ते एकमेकांपासून विलग होतील आणि काय होईल, वेगवेगळे झाल्यानंतर त्यांच्यामधले पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे 2 वेगळे गट तयार होतील. बरोबर, त्याला म्हणतात मूलक. आता सोडियम आणि क्लोरीन, Na प्लस Cl मायनस, हे तर एक एक अणू आहेत. पण काही रेणूंमध्ये अणूंचे ग्रुप असतात, जसं की सल्फेट, नायट्रेट. ह्या गटांमध्ये तो गटच्या गटच असतो ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यालाच आपण म्हणतो मूलक म्हणजे रॅडिकल्स. म्हणजे असे घटक किंवा असे गट ज्यांच्यामध्ये काहीतरी अधिक किंवा वजा म्हणजे धन किंवा ऋण असा प्रभार असतो. ते एकत्र येतात, परस्पर भिन्न प्रभाराचे मूलक एकत्र येतात आणि त्यांच्या एक बंध बनवून एक टीम बनवून एक रेणू बनतो. ठीक आहे, त्याला म्हणतात मूलक. आता ही सगळी
वेगवेगळी मूलद्रव्ये आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे गट बनवतात, वेगवेगळे संयोग बनवतात आणि मग त्यांना लिहायचं कसं? प्रत्येक ठिकाणी मी सोडियम सोडियम हायड्रोजन हायड्रोजन अशी नावं नाही लिहू शकत. खूप मोठं होईल माझं काम आणि लांबच्या लांब पानं भरतील. काम सांगायचं एवढंच लिहायला लागलं पानभर असं काम करून चालणार नाही आपल्याला. तर डोकं वापरावं लागेल, शॉर्टकट वापरावं लागेल. उदाहरणार्थ दीपिका दीक्षित तांबेकर यांनी हे केले, दीपिका दीक्षित तांबेकर या इकडे गेल्या, दीपिका दीक्षित तांबेकर यांनी अमुक केलं धमुक केलं. हे प्रत्येक ठिकाणी दीपिका दीक्षित तांबेकर एवढं मोठं मोठं नाव लिहायचं किती लांबलचक होतं ते. त्याच्याऐवजी जर मी लिहिलं डी डी टी माझ्या नावाचं शॉर्टकट झालं. म्हणजेच काय डीडीटी 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 किती शॉर्टकट मध्ये एवढं मोठ्या 3 शब्दांना मी 3 अक्षरात लिहिलं. म्हणजे काय केलं, त्याचा शॉर्टकट वापरला. त्यांच्यासाठी मी काही संज्ञा वापरल्या माझ्या नावांसाठी. माझं नाव वाढण्याच्या करता संज्ञा वापरली. दीपिकाचा डी घेतला, इनिशियल घेतला. तसंच आपण मूलद्रव्यांची नावं सुद्धा त्यांच्या शॉर्टकट मध्ये लिहितो. संज्ञा सोडियम 1 Na, SO4 सल्फेट त्यांना नावं दिलीत आपण. क्लोरीन Cl, हायड्रोजन H अशी त्यांची नावं ही त्यांची संज्ञा आहेत, शॉर्टकट आहेत. त्यांना वापरून आपण आता त्यांची गुणसूत्र लिहितो. गुणसूत्र म्हणजे रासायनिक त्यांची जी काही रचना आहे त्यांच्या रेणूमधली त्याचा आपण फॉर्म्युला लिहितो. बरोबर. त्याला आपण म्हणतो त्यांची रासायनिक सूत्र. ठीक आहे. त्याच्यामध्ये रेणूसूत्र म्हणतो. रेणूमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अणूंची किती संख्या आहे त्याची ती सूत्र. मग ती कशी लिहायची ह्याचा एक सोपा नियम. एका बाजूला अधिक एका बाजूला वजा म्हणजे धन आणि ऋण असलेले प्रभारित जे काही आपल्याकडे रॅडिकल म्हणजे मूलक आहे ती लिहून घ्यायची. आणि ह्यांची आता आपल्याला करायचे कॉम्बिनेशन. म्हणजे सोडियमची संयोजी आहे 1 आणि SO4 ची संयोजी आहे 2. SO4 हा गटच आहे, मूलक आहे. त्याची संयोजी आहे 2 आणि याची आहे 1. मग आता ह्याला आपल्याला करायचंय तिरकस गुणाकार. हा होईल Na2 आणि हा SO4 1. मग आता याचा फॉर्म्युला कसा बनेल आपला तिरकस गुणाकारानंतर Na2SO4. अशा पद्धतीने आपण त्याचं रासायनिक सूत्र तयार करू शकतो, आपण स्वतः बनवू शकतो. आपल्याला काय माहिती पाहिजे, त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा म्हणजे त्यांच्या नावांचे शॉर्टकट. आणि दुसरं त्यांची संयोजा कळली, शॉर्टकट कळले की आपण त्याचा आरामात क्रॉस करून म्हणजे तिरकस गुणाकार करून मूलकांच्या खाली त्यांच्या संयोजा लिहिल्यावर त्यांचा तिरकस गुणाकार करून आपण स्वतःच त्यांचे रेणूसूत्र लिहू शकतो. इतकं सोपं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला शेवटचा मुद्दा आहे निसर्गाचं चक्र. एका छोट्या दृष्टिक्षेपामध्ये आपण बघितलं, एका छोट्या शॉर्टकट मध्ये बघितलं तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे मोजमाप आहे. बरोबर. साधे आपण जे कपडे घालतो की नाही त्या कपड्यांच्या फिटिंग मध्ये पण मोजमाप आहे. थोडं इकडच्या इकडे जरी झालं तरी आपल्याला टाईट होतं किंवा खूप लूज होतं. याचा अर्थ असा आहे की आपल्याला मोजमापाची किती गरज असते. साधं आपल्याच बघा ना चेहऱ्याचं पण मोजमाप, आपल्या उंचीचं, आपल्या जाडीचं, आपण किती खातोय, आपण किती चालतोय, आपण किती झोपलोय, प्रत्येक गोष्टीचं मोजमाप आहे आपलं. किती असायला पाहिजे, किती आहे, किती कमी आहे, किती जास्त झालं, या सगळ्याचं चक्र आहे आपल्याकडे. शेतीमध्ये सुद्धा मातीचा pH किती, त्याच्याकरता खत किती, कोणतं, किती प्रमाणामध्ये, कधी घालायचं, किती वेळा घालायचं, सगळ्याचं गणित मोजमाप. पाऊस किती पडला, किती महिने पडला, किती सेंटीमीटर पडला, किती नुकसान झालं, पूर आला का, किती प्रमाणात आला, ह्या सगळ्याचं मोजमाप आहे. मोजमापावरतीच आपलं सगळं जग चाललेलं आहे. तुम्ही मान्य करा अगर नका करू, तुम्ही पण दिवसभरामध्ये कमीत कमी 10 ते 20 गोष्टी मोजत असता. तुम्हाला माहिती नसते की तुम्ही मोजमाप करता. मोजमाप हे आपल्या अंगभूत गुणांपैकीच एक आहे, ते आपण करतच असतो. पण जेव्हा ते आपण जाणीवपूर्वक रसायनशास्त्रात वापरतो ते सुद्धा आपण अगदी त्याच्या सगळ्यात छोट्या अणु रेणूच्या लेवलला जाऊन वापरतो, तेव्हा आपण हा धडा म्हणजेच द्रव्याचे मोजमाप करतो. सोपा धडा होता, आपला सगळा रिवाइज करून झाला. तुम्हाला कसा वाटला आणि मग असा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला ते मला जरा सांगा. म्हणजे पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू तेव्हा आपण या धड्याचा पुढचा भाग करू. म्हणजे काय करू,
माइंड मॅप बघू आणि याची एक्सरसाइज सॉल्व्ह करू. ठीक आहे, ओके मॅम. बाय. मॅम बाय मॅम.